कीर्तना जनहितासाठी. पण बुवा हो, आजच्या कीर्तनाचा विषय तरी काय म्हणावा? विषय सर्वांच्या जोडीचा, समस्तांच्या परिचयाचा. रस्त्यावरून फिरतय वाहन ज्यांचे ज्यांचे, त्यांच्यासाठी बहु गरजेचा. याहो भाऊनो, ताई माईनो, याहो भाऊनो, ताई माईनो, खेळ चालवला. याहो भाऊनो, ताई माईनो, खेळ चालवला. रस्त्यातून आपल्या अपघातांचा बाजार घडू लागला. रस्त्यातून आपल्या अपघातांचा बाजार घडू लागला. अहो सरकार सरकार सरकार, वाटतात पाहणे पण रस्ते तेवढे. वाहनाने सांगा पळायचे कुठून? टॅक्स पडतो, प्रतिनिधीने वाटतो, आपणाच निवडले, सांगा आता जावे कुठे इथून? धरणे धरली, आंदोलने केली, तरीही नाही घटला आकडा. रस्त्यावर धरणी, सरणावर सरणी, प्रयत्न सगळा पडतो तोगडा. कविवाणी हो, आमची जनता काय म्हणते? महाराज ती म्हणते, वाढली रस्त्याचे तुमच्या येरादार रे, कुण रस्ते तुमचे रुंद जायनारे. मोठ्यापणाने भरले रस्ते रे, स्पीड ब्रेकर लागता आपटण्यात रे. खरंच की काय? मोठ्यापणाने भरले रस्ते हे आमचे, पक्के रस्ते महिनेभराने जातात रे कच्चे. रस्त्याचे भाला परस लूट गोरवांची, डुकरां सोन्याचा मायटनाचा दवानाची गोची. रस्त्याचे तुमच्या या असल्या दुकाना लागता, जायो चिवड्या कंड बसाडी रस्त्यावर जोडी बघता. उठता वाहनाची अशी दाणा दाण रे, सरकार आमचे रस्ते झाल्या मरणा सापडे रे. खरंच की काय? पण एवढी सगळी वाहने, यावर लक्ष ठेवावे तरी कसे? सर रोड, सर रोड, सर रोड. द्रोण निघाले हो, द्रोण निघाले. तलाव मारण्या द्रोण चालले. CCTV वर फोटो निघाले. CCTV वर फोटो निघाले. सरकारी तलाव घरपोच झाले. सरकारी तलाव घरपोच झाले. द्रोण निघाले हो, द्रोण निघाले. गा, बास झाला. आवाज बंद. बंद म्हणजे बंद. दरवेळी सरकारवर बोट. अरे पण का म्हणून? हा हा कामगार घेऊन तुम्ही प्रशासनावर दूर करण्यासाठी आलात? अरे आपले जीवन लागलंय डावावर. आपली मुलं बाळं संपतात या अपघातात. प्रशासन कुठे चुकतंय यापेक्षा आपण कुठे चुकतोय या प्रश्नाचा विचार कधी करणार आहोत आपण? कधी जाणणार आहोत आपण आपल्या जबाबदाऱ्या? आम्ही समान नागरिक आहोत. वाहतूक व्यवस्था जबाबदारी प्रशासनाची. हो बरोबर, वाहतूक व्यवस्था ही जबाबदारी प्रशासनाचीच, पण त्यातील नियम काटेकोरपणे पाळणे ही जबाबदारी कुणाची? नियम पाळा वाहतुकीचे. नियम पाळा वाहतुकीचे. जीवनावरी दाटे सावट या अपघातांचे. जीवनावरी दाटे सावट या अपघातांचे. बाळा पळ जा, बाजाराला जाऊन 1 किलो कांदे आणि 1 किलो साखर घेऊन ये. आता जाऊन घेऊ. अरे हेल्मेट तरी घेऊन जा. काय गाई तू पण अगदी ओळखून. इथेच तर जायचंय नाक्यावर. ते काही पोलीस नसतात तलाव द्यायला. नको ते हेल्मेट. गाडी चालवली, गाडी चालवली बिना हेल्मेट. याचा आहे जबरदस्त चेकमेट. याला भीती नाही, याला भीती नाही मरणाची. आहे त्याची फक्त तलवार. अरे बाप रे, गेला का? गेला ऑटो. काय 16-17 वर्षाचा असेल. लायसन आहे की काय कुणास ठाऊक? हेल्मेट असते तर वाचलं असतं बोट. हेल्मेट असते तर वाचला असता बोट. हेल्मेट असते तर वाचला असता बोट. हेल्मेट असते तर वाचला असता बोट. बाळा
संस्कृतीचा अवलंब करूया. रस्ता सुरक्षा संस्कृतीचा अवलंब करूया. रस्त्यावरच्या मनाचे प्रमाण आम्ही घटवूया. रस्त्यावरच्या मनाचे प्रमाण आम्ही घटवूया. अपघात असतो तो टाळणे जवळपास अशक्यच असते. पण अपघात होऊ नये अथवा अपघाताची संख्या कमी व्हावी यासाठी खबरदारी आपण निश्चितच घेऊ शकतो. आपल्या राज्यातील अपघातांची संख्या कमी होण्यासाठी आम्हाला सशक्त रस्ता सुरक्षा संस्कृतीची स्थापना करावी लागणार आहे. आणि म्हणूनच आलो आहोत आम्ही आपल्या समोर. जागरूक होऊया. वाहतुकीचे नियम हे पाळण्यासाठी आहेत, मोडण्यासाठी नव्हे. अशी नगरी गोवा आमची छान. अशी नगरी गोवा आमची छान आहे. विशाल नदीला माना बहुपर्यटकांची स्वारी. बहुपर्यटकांची स्वारी येईन मी आपुल्या दारी. येईन मी आपुल्या दारी. आणि होई वाहनाची कोंडी रजी जी 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 जी. आणि होई वाहनाची कोंडी रडा जी 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 जी. असा मोठा मांडवी वारा. सोडवी जाम ट्रॅफिक जटिल. मोठाला ब्रिज मनोहर. मोठाला ब्रिज मनोहर. थांबला वाहनांचा कहर. थांबला वाहनांचा कहर. तरी चालली अखाती वारी र जी 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 जी. तरी चालली अखाती वारी र जी 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 जी. हो, रस्ते हे प्रगतीचे, उन्नतीचे मार्ग आहेत. दोन शहरांना जोडणारे दुवे आहेत ते. आपण रस्त्याचा वापर आपल्या संपन्नतेसाठी करणे हे आवश्यक आहे. वाहतुकीचे नियम हे काटेकोरपणे पाळणे हा आपला परमधर्म होणे आवश्यक आहे. आपले स्वारे हाय लेशाने. आपले स्वारे हाय लेशाने करिता हाकिता वाहने. भीती नाही मरणाची त्यांना. भीती नाही मरणाची त्यांना. कधीही घातकी जाणार. कधीही घातकी जाणार. रस्ते विकासाची मालगाडा जी 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 जी. रस्ते विकासाची मालगाडा जी 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 जी. एक चूक, हे मात्र खास. हे सर्वज्ञ काय सामान्य जनतेसाठी आपल्या रस्त्यांचं वेळोवेळी रुंदीकरण होत नाही. ते वेळोवेळी डांबरीकरण केले जात नाही आणि मोठमोठ्या खोद्यामुळे अनेक अपघात होतात. याला जबाबदार कोण? अनेक वेळा अपघात हे तीव्र नसूनही चालक वैद्यकीय सुविधा उपलब्ध न झाल्याने दगावतो. आपली यंत्रणे अपघात झालेल्या व्यक्तीपर्यंत पोहोचूच शकत नाही. अशा या अपघाती मृत्यूसाठी कोणाला आपण जबाबदार म्हणायचे? अरे वा, म्हणजे आपण आपली वाहने यंत्रणेच्या जबाबदारीवरून रस्त्यावर हाकणार. आणखी एक गोष्ट लक्षात घ्या, यंत्रणे हे कोणी व्यक्ती नव्हे. आणि ज्या यंत्रणेला आपण सर्वजण दोष देतोय ती सर्व यंत्रणे आपण मिळवण्यात घडवलेली आहे. आपण हे सामान आहोत त्या यंत्रणेचा. आणि वाहतूक विषयक नियमांचं काटेकोर पालन करत असताना जर आपल्यातील कुणाकडूनही चूक झालेली असली तर मी तू आपल्यातील दर एकटा रस्त्यावरील दर एका मृत्यूसाठी जबाबदार आहे ते विसरू नका. विसरू नका, विसरू नका. जबाबदार आम्ही विसरू नका. विसरू नका, विसरू नका. जबाबदार आम्ही विसरू नका. रस्त्यावरील मरणाला आम्ही काढणे डोळ्यात करू नका. रस्त्यावरील मरणाला आम्ही काढणे डोळ्यात करू नका. चला, मी तुला एक मस्तपैकी माहिती सांगणार होते. अहो जरा सावकाश. 1-2 मिनिटं उशीर झाला म्हणून काही होणार नाही. आता feedback तरी यावं. अरे पावला तू. हा पावला तर 2 मिनिटांत पावला. ओ शी. किती वेळा अपघाताच्या बाबतीत हेच घडतं. किती वेळा अपघात हे अशा बेजबाबदार वागणुकीमुळे घडतात. कारण केलेली कंटबाजी, अति घाई अथवा अति वेगाची नशा, सिग्नल तोडणे, दारू अथवा अन्य नशेत वाहन चालवणे हीच आहेत ना अपघातांची जास्तीत जास्त करणे. आता अपघातांच्या या कारणासाठी आम्ही कोणाला जबाबदार मानणार? माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, आपण हे 15 मोठ्या उत्साहाने पाहतात. पण लक्षात घ्या ही केवळ कलात्मक अभिव्यक्ती नाही आहे. जेव्हा अवेय अकाळी कुणास तरी आकस्मिक मृत्यू येतो तेव्हा मागच्यांच्या नशिबी फक्त दुःखच
गावचा, आज असेल तो कोणत्या तरी दूर गावचा, कोणत्या तुमच्या गावचा, परत शेजारचा, आणि पुढे पुढे काय विचार करा, आपल्याला घरी जायला पाहिजे. आम्ही एक विचार घेऊन आपल्या समोर आलोय. आम्हाला बदलायचंय आपल्या वाहतुकीचं वर्तमान. आम्हाला आमच्या रस्त्यांना राज्याच्या आणि देशाच्या उन्नतीचे साधन बदलायचं. वाहतुकीच्या नियमांचे अत्यंत काटेकोरपणे पालन करून रस्ते अपघातांचे प्रमाण कमी करायचं आहे. आम्हाला स्थापित करायची आहे संस्कृती नवी. हो, आम्हाला स्थापित करायची आहे संस्कृती नवी, रस्ता सुरक्षा संस्कृती. रस्ता सुरक्षा संस्कृती. चला तर पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या साक्षीने सर्वजण वाहतूक विषयक नियमांसंबंधी शपथबद्ध होऊ. आम्ही भारत देशातील नागरिक आम्ही भारत देशातील नागरिक इथे शपथ घेतो की इथे शपथ घेतो की आम्ही आमच्या देशात आम्ही आमच्या देशात रस्ता सुरक्षा संस्कृतीची रस्ता सुरक्षा संस्कृतीची स्थापना करणार आहोत. स्थापना करणार आहोत. आम्ही आमची वाहने आम्ही आमची वाहने जपून चालवणार असून जपून चालवणार असून रस्ते अपघात टाळण्यासाठी रस्ते अपघात टाळण्यासाठी आवश्यक ती सर्व खबरदारी आवश्यक ती सर्व खबरदारी घेणार आहोत. आम्ही घेणार आहोत. स्टंटबाजी, स्टंटबाजी, अतिवेग, अतिवेग, सिग्नल तोडणे, सिग्नल तोडणे, दारू अथवा अन्य नशेत वाहन चालवणे दारू अथवा अन्य नशेत वाहन चालवणे यासारख्या सर्व गोष्टी यासारख्या सर्व गोष्टी आम्ही अत्यंत जबाबदारीने टाळणार आहोत. आम्ही अत्यंत जबाबदारीने टाळणार आहोत. वाहतुकीच्या सर्व नियमांचे वाहतुकीच्या सर्व नियमांचे आम्ही अगदी काटेकोरपणे पालन करणार आहोत. आम्ही अगदी काटेकोरपणे पालन करणार आहोत. आमच्या देशातील आमच्या देशातील अत्यंत आदर्श अशा अत्यंत आदर्श अशा रस्ता सुरक्षा संस्कृतीच्या स्थापनेसाठी रस्ता सुरक्षा संस्कृतीच्या स्थापनेसाठी मी शपथबद्ध आहे. मी शपथबद्ध आहे. वाहतुकीचे नियम पाळू, अपघातांचे सावट जाळू, वाहतुकीचे नियम पाळू, अपघातांचे सावट जाळू, वाहतुकीचे नियम पाळू. अपघातांचे सावट जाळू. आम्ही होणार कामयाब, आम्ही होणार कामयाब, आम्ही होणार कामयाब, आहे विश्वास, घेऊ शपथ आम्ही खास, रस्ता संस्कृती करण्यात आम्ही होणार कामयाब, आहे विश्वास, आम्ही होणार कामयाब, आहे विश्वास, आम्ही होणार कामयाब, आहे विश्वास. वाहतुकीचे नियम पाळू, अपघातांचे सावट जाळू, वाहतुकीचे नियम पाळू,